सेवा आपल्या चरणी अर्पण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर अत्याचार नष्ट करण्यासाठी अवतार घेईल. मुघलांचे निशाण आमच्या डोळ्यात तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासाठी बळकट किल्ले आपल्याला घ्यायला हवे. हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस. अशी तुझी मूर्ती आणि अशी तुझी कीर्ती आणि अशी तुझी शक्ती. हे चंडमुंड महिषासुरवदनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके, तुळजा भवानी माते, दार उघड, दार उघड. तुझ्या वर्ज कंकणाचा आणि मळवटाचा बळ मला दे. अंबे मला जोगवा घाल, जोगवा घाल. हे भोसल्याची शिवाई मला जोगवा घाल. कन्या दिलीस तर असून मातेने दुर्गा दे आणि पुत्र दिलास तर संहार करता शिव दे. अंबे मला जोगवा घाल, जोगवा घाल. अंबे मला जोगवा घाल.
राज, दर साल आमच्या मनात एक विचार यायचा, पीक तर झालं पण ह्याच्यातनं एकाला तरी दाना आमच्या लेकरा बाळांच्या पोटात जाईल का नाही. त्या दुकानानं आमचं कंबरच मोडलं राज. त्यात ह्या सुलतानाची भर. राज, मसरोटी झाली होती या गोकुळाची, पण पुण्यांदा तुम्ही त्याचं गोकुळ उभं केलं. नाहीतर हे सगळं त्या सुलतानाच्या मढ्यावर गेलं असतं, त्याच्या गोदामात गेलं असतं. राज, आमची एक रीत हायची. धान्याचा पहिला वाटा आम्ही देवाला देतो. राज, आमचा हा निवेद स्वीकारा. सह्याद्री, महादेवाच्या चरण स्पर्शांनी पावन झालेली भूमी, ज्या सह्याद्रीने परशुरामाच्या पाऊल खुणा स्वतःच्या हृदयावर कोरल्या, ज्या सह्याद्रीने ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्या, ज्या सह्याद्रीने स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांच्या पराक्रमाचे धाडसाचे यज्ञ पाहिले, त्या सह्याद्रीच्या कडे कपारीतून एका दैत्याचा चित्कार घुमायला लागला. आदिलशहाच्या दरबारातून आलेल्या त्या दैत्याचं नाव होतं बहलोल खान. धुर्क, कपटी, वादळ, पाऊस आणि मराठा यांना न जुमानणारा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा खात्मा करण्याचा विडा ज्यांनी उचलला तो बहलोल खान सह्याद्रीवर चालून आला. पण छत्रपती शिवाजी महाराजांना बहलोलची चिंताच नव्हती, कारण त्यांच्याकडे असे वाघ होते ज्यांची डरकाळी ऐकून सह्याद्रीचा खडा अभिमानानं ताठ व्हायचा आणि शत्रूचा खडा तुटून पडायचा. त्या वाघांच्या नसानसात रक्ताच्या जागी त्यांच्या दैवताचं नाव वाहत होतं. त्यांचं दैवत होतं छत्रपती शिवाजी महाराज. त्या वाघांचा श्वास होता छत्रपती शिवाजी महाराज, त्या वाघांचा धर्म होता छत्रपती शिवाजी महाराज, त्या वाघांचं गोत्र होतं छत्रपती शिवाजी महाराज. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वाघांची आहे, त्या 7 वाघांची आहे.
माझ्या बाच्या मरणाचा सूड उगवायचाय मला. आता ध्यास एकच, छत्रपतींना स्वराज्य मिळवून द्यायचं. आजवर ऐकलीये ना तुम्ही माझ्या ढोलकीची थाप. आता जिवाजीची तलवार कापून काढल भेलोल नावाचा साप. स्वराज्यासाठी लढणारी माणसं अडवली, पण आज तुळजा स्वराज्यासाठी आपला जीव बी देणार. कारण छत्रपती आमचं दैवत आहे. जो कोणी टाकेल आमच्या दैवतावर वाकडी नजर, यो तुळजा खोदल त्याची कबर. हिम्मत आहे इथल्या मातीला गुलाम बनवायची. यो मल्हारी हात उपटून काढल त्याचा. या गुलामीत जन्म घेतला, माझं पोर स्वराज्य बघल. मल्हारीचा एकच बुक्का, उमटवल पठाणाच्या छाताडावर स्वराज्याचा शिक्का. वर पोटासाठी टाकले जिदरोड, आपल्या हाती केला जन्म सारा उजाड. शिवपत संगतीत पावन झाली कुऱ्हाडे, शिवपत संगतीत पावन झाली कुऱ्हाडे. सूर्याजी 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 सूर्याजी. प्रतापराव, या जमिनीशी इमान राखायचं काम तुम्ही शिकवलं, छत्रपतींच्या पायाशी घातलं. आज सूर्याजी तुमच्यावर येणार प्रत्येक घाव सावतावर घेईल. एका घावात करील खानाचं 2 तुकडं. स्वराज्याकडं वाकडी नजर टाकू नका, सूर्याजी रचल त्याची लाकडं. सुगंधा, आता एवढ्यात लगीन नाही ग. आधी स्वराज्य, मग करू की एकदम थाटामाटात लगीन. कारण महाराजांनी पेटवले स्वराज्याचं रगात. हे भेलोल, आम्ही 7 शिवभक्त पाठवू तुला ढगात. सुख दुःख सारं काही घोड्यांचं मी ऐकतो, सुख दुःख सारं काही घोड्यांचं
छत्रपती शिवाजी महाराजांचे हेच ते 7 वाघ. वेडात मराठे वीर दौडले 7. आता काय सांगू मर्दांनो, जो स्वराज्यासाठी हसत हसत वार खायला राजी, त्याच्या रक्ताच्या कणाकणात एकच नाव वाहतं, ते शिवाजी. ह्याच त्या 7 वाघांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बेलम खानाचा वध करण्यासाठी पाठवले आणि सोडू नका याला. परत डोक्यावर काढली. माफी मागने वालों को शिवाजी राजे बख्श देते हैं. सरनोबत उलट्या काळाची अवला देगी. एक वेळ मुसळाला कोण फुटेल पर याला नाही. नहीं, मुझे अपनी गलती का एहसास हुआ है और मेरी जान बख्शने के लिए आप जो चाहे ले लीजिए. हाथी, घोड़े, आप चाहे तो मेरा शाही खजाना ले लीजिए, लेकिन मुझे जाने दीजिए. समझा खजाना जब्त करायचा. शुक्रिया, आप बहुत रहमदिल हैं. अल्लाह सलामत रखे. बेलम खानाला सोडल्याची बात महाराजांना कळताच महाराजांनी सरनोबत प्रतापरावांना एक पत्र लिहिलं आणि त्यात ते म्हणाले, सरनोबत, काय केलं तुम्ही? ज्याला सोडलं तो हिरवा साप आहे, स्वराज्यावर परत चाल करून येणारच. आणि तसंच झालं. चौताळ्याला बेलोर खानाने पुन्हा स्वराज्यावर हल्ला करण्याचे मनसुबे आखायला सुरुवात केली. हे सरनोबत प्रतापरावांना कळताच लाखांच्या मुघलांच्या छावणीवर हे 7 वीर वेड्यासारखे तुटून पडले.
छत्रपती शिवाजी हे माझे 7 जीवलग या स्वराज्याचे सप्तवीर म्हणून ओळखले जाते. स्वागतम स्वागतम. असे एक नाही अनेक वीर मावळे स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडून गेले. जसे बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, फुलाजी, नेताजी पालकर, कोंडाजी फर्जंद, जीवा महाला, अजून किती आणि काय सांगू तुम्हाला. आणि का नाही त्यांच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा हात होता आणि उराशी स्वप्न होतं स्वराज्याचं. आता काय सांगू मर्दांनो, जो स्वराज्यासाठी हसत हसत वार खायला राजी, त्याच्या रक्ताच्या कणाकणात एकच नाव वाहतं, ते शिवाजी. याच त्या 7 वाघांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बेलम खानाचा वध करण्यासाठी पाठवले. आणि नहीं करूंगा, हाथ छोड़कर माफी मांग रहा हूँ, छोड़ दीजिए. नाही सरनोबत सोडू नका याला, परत डोक्यावर काढली. सुना है, माफी मांगने वालों को शिवाजी राजे बख्श देते हैं. सरनोबत उलट्या काळजाची अवलाद देगी. एक वेळ मुसळाला कोण फुटेल पर याला नाही. नहीं, मुझे अपनी गलती का एहसास हुआ है और मेरी जान बख्शने के लिए आप जो चाहे ले लीजिए. हाथी, घोड़े, आप चाहे तो मेरा शाही खजाना ले लीजिए, लेकिन मुझे जाने दीजिए. समझा खजाना जब्त करायचा. शुक्रिया, आप बहुत रहमदिल हैं. अल्लाह सलामत रखे. बेलम खानाला सोडल्याची बात महाराजांना कळताच महाराजांनी सर्वमत प्रतापरावांना एक पत्र लिहिलं आणि त्यात ते म्हणाले, सर्वमत काय केलं तुम्ही? ज्याला सोडलं तो हिरवा साप आहे, स्वराज्यावर परत चाल करून येणारच. आणि तसंच झालं. चौथाल्याला बेलोर खानाने पुन्हा स्वराज्यावर हल्ला करण्याचे मनसुबे आखायला सुरुवात केली. हे सर्वमत प्रतापरावांना कळताच लाखांच्या मुघलांच्या छावणीवर हे 7 वीर वेड्यासारखे तुटून पडले.
तसेच आजपासून हे माझे 7 जिवलग या स्वराज्याचे सप्तवीर म्हणून ओळखले जाते. असे एक नाही अनेक वीर मावळे स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडून गेले. जसे बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, फुलाजी, नेताजी पालकर, उंडाजी फर्जन, जीवा महाला, अजून किती आणि काय सांगू तुम्हाला. आणि का नाही त्यांच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा हात होता आणि उराशी स्वप्न होतं स्वराज्याचं. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ते खान याला शिवाजीच्या पराभवासाठी धाडले. कुछ भी करो लेकिन उस शिवाजी को खत्म करो. हम आपकी बात को अच्छी तरह समझते हैं. वो शिवाजी और उसके बंदर जैसे मावले हम पर पहाड़ों और जंगलों से हमला करते हैं, लेकिन अब हम उसे मैदान में आने के लिए मजबूर करेंगे और इसलिए हम पुणे जाएंगे और लाल महल में रुकेंगे. बघता शाहिस्ते खानाने पुण्यातच तळ ठोकला, शिवरायांच्या लाल महालावर ताबा मिळवला आणि पुण्याभोवतालचा परिसर उद्ध्वस्त केला. तेव्हा शिवरायांनी शाहिस्ते खानाची खोड मोडायचे ठरवले. स्वराज्याच्या मर्द मानकऱ्यांनी लाल महालात घुसून खानावर झडप काढण्याची रणनीती जेवढी महत्वाची, तेवढंच महत्वाचं छापा मारून सही सलामत निसटणं. खासा शाहिस्ते खान गारद केल्यावर आपण भांगुर्ड्याकडे मोर्चा वळवायचा. आपण भांगुर्ड्यात पोहोचता सर्जेरावांचं पथक शिंग तुतारांचा कलकलाट करेल आणि तीच इशारत समजून आपले सरदार विठोजीराव 125 बैलांच्या शिंगांना वेगते पलिते बांधून त्यांना कात्रजच्या घाटाच्या दिशेने थांबवतील आणि वेगत्या पलित्यांचा मागोवा घेत ते कात्रजच्या दिशेने जातील. फौजेला बोल देऊन आपण कोंढाणाजवळ करायचं. ध्यानात ठेवा, आपला एकही शिलेदार गमवायचा नाही आपल्याला आणि त्या शाहिस्ते खानाला चित्ताही सोडायचा नाही. दाखवून देऊ मुघलांना मराठा वाघ शिकार कशी करतात ते. एकच झडप आणि कडकडप. आणि अशा पद्धतीने महाराजांनी शाहिस्ते खानाला शह देण्यासाठी गनिमी काव्याची योजना आखली आणि ती महाराजांच्या जिवलग मावळ्यांनी प्रत्यक्षात उतरवली सुद्धा. ठरल्याप्रमाणे लग्नाची वरात लाल महालाच्या दारात आली. त्यामध्ये लपत छपत महाराज व त्यांच्या मावळ्यांनी लाल महालात प्रवेश केला. शिवाजी
शाहिस्ते खानाला शह दिल्यानंतर राजांनी पन्हाळगड गाठला. अशा अनेक विजय गाथांनी स्वराज्यात इतिहास रचला. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि अशा या राजाला आमचा मानाचा मुजरा.